नमस्कार, मी आमिर खान आणि मी किरण राव. तुफान आलयामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. वॉटर कप स्पर्धा सुरू होऊन 40 दिवस होत आले आणि स्पर्धा संपायला फक्त एक आठवडा बाकी आहे. सूर्य दुपारी तापतो आणि रात्री थंड होतो. फक्त एक गोष्ट कमी होत नाही आणि ते म्हणजे लोकांचा वेडेपणा. लोकांना आपला गाव पाणीदार करायचा वेळ लागलाय. आता आपण तोच वेडेपणा बघायला चाललोय. नुसतं बघायला नाही तर त्याचा भाग व्हायला सुद्धा. हो. सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेल्या भिंगारा गावातल्या तरुण तरुणींकडून गाव पाणीदार झाल्याशिवाय लग्न न करण्याची शपथ घेतली जाते. या शपथेचा श्री गणेशा केला गावातल्या सुनील मुजालदा या तरुणाने. 1-2 दिवस पहिले मुलगी पाहून आलतो. ती मुलगी म्हणजे घरच्या माणसाला सगळ्यांना पसंत होती. मग मी सांगितलं बाबांना की बाबा मी याच्यात भाग गेलाव, माझं जिथपर्यंत काम सक्सेस होत नाही तिथपर्यंत मी लग्न करत नाही. सुनीलच्या वरकरणी वाटणाऱ्या वेडेपणात त्याचे तरुण सहकारी लगेचच सामील झाले. हमने कहा सुनील भैया को तू अकेला नहीं है, हम भी यही कसम खाएंगे कि जब तक हमारा गांव पानीदार नहीं होगा तब तक हम भी शादी नहीं करेंगे. या मुलांचं कौतुक म्हणजे स्वतः लग्न करत नाहीयेत पण दुसऱ्याच्या लग्नाचा विचार करतायत. हम तो इस गांव में जन्म लिया है, हम तो सिर्फ 18 या 20 साल रहने वाले हैं, पर जो दूसरे गांव से लड़कियां आएंगी हमारे गांव की बहू बनकर, वो भी एक समान हमारी बहन ही लगती है, भाभी लगती है. हमें जो प्रॉब्लम हुई है पानी की वो आने वाली हमारी भाभी को ना हो, इसलिए हमने ये निर्णय लिया है. आपल्या मुलांची ही अशी शपथ ऐकून पालकांच्या काळजात धडकी भरणं जरा स्वाभाविक आहे. पण इथे चित्र जरा वेगळंच आहे. आमचे आई बाबा म्हणतात की तुम्ही गावासाठी काहीतरी करून राहिले, तुम्ही करा गावासाठी. म्हणजे तुमच्या मनाचा डिसिजन घ्या आणि तुम्हाला गावात मधलं जे सपोर्ट पाहिजे असेल ते घ्या म्हणे. आजकालचे तरुण हा बऱ्याचदा टीकेचा असणारा विषय या तरुणांनी कौतुकाचा करून टाकलाय. तालुक्यासाठी हे मुलं आज आयकॉन झालेले आहे. असे मुलं जर युवक जर पुढे आले तर निश्चितच कोणताही तालुका असो गाव असो ते गाव पुढे झाल्याशिवाय राहणार नाही. भिंगारा गावातल्या या तरुणांचा पुढाकार पाहता यंदाच्या पावसाळ्यात गावासोबत दुष्काळाचा घटस्फोट होईल आणि गावात या तरुणांच्या लग्नासाठी मात्र भरपूर पाण्याचा आहेर होऊन जाईल एवढं नक्की. तरुणांच्या सळसळत्या ऊर्जेतून आलेल्या या वेडेपणाला तोडीस तोड वेडेपणा करतायत जळगाव मधल्या वाघोरी गावातले 65 वर्षांचे आजोबा नाना पाटील. नानांची बायपास सर्जरी झाली असल्या कारणानं नानांना स्वतःला श्रमदान करणं शक्य नव्हतं. यामुळे आपल्या गावातल्या लोकांनी पाण्याच्या कामासाठी पुढाकार घ्यावा म्हणून नानांनी स्वतःचे पैसे टाकून स्मार्टफोन घेतला, माईक घेतला, स्पीकर घेतला आणि सुरू केली गावात जनजागृती. पण थोडी जरा वेडेपणा वाटणारी. नानांना लक्षात आलंय की आपल्या गावाला दुष्काळाच्या कचाट्यातून सोडवायचं असेल तर त्यांच्या वेडेपणातच खरा शहाणपणा आहे. नमस्कार नाना. नमस्कार नानी. नाना साहेब, माझ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला सगळे वेडं म्हणतात आणि मी ऐकलं की तुमच्या गावात पण सगळे तुम्हाला वेडं म्हणतात. मला का वेडं म्हणतात मला माहित आहे, पण तुम्हाला काय वेडं म्हणतात? मला मी पाणी फाउंडेशनला गेल्यापासूनच मला वेळा म्हणतात. असं पूर्वी वेळा नाही म्हणत होते, कारण आम्ही दोघे जीव गावाने पाठवले लांबकाणीला जाण्यासाठी, प्रशिक्षणासाठी. मग आम्ही दोघं जीव तयार झालो. तुम्ही दोन्ही गेला? हो, दोघे जण गेलो होतो आम्ही. आणि मग मी तिथून आल्यानंतर वेळासारखा लोकांना, या लोकांजवळ जाय, त्या लोकांजवळ जाय, गावातल्या लोकांना. पण लोकांना काही समज बदलत साथ नाही दिलं तुम्हाला? साथ म्हणजे लोक काय म्हणतात, प्रॉफिट कुठे मिळेल, प्रॉफिट पैसे कुठे मिळेल. पण इथे ते आपलं श्रमदान मध्ये, श्रमदान मध्ये मग ते म्हणे जाऊ दे तुला तूच कर, मला काही गरज नाही, तुला तूच कर. त्या दिवसापासून मी मग माझं असं बोलून गळा बसायला लागला. मग मी हे सामान आणलं, हे माईक चालू करून ते माईकावर थोडस बोलल्यानंतर, असं माईकने बोलल्यानंतर माझे श्रम कमी झाले. मी एक गाणं जोडलं त्यांना, सर्व काही खाऊ काडी आईच देस रे भाऊ, पपई बी खाऊ सफरचंद बी खाऊ, कोण देस रे भाऊ, ही काडी आईच देस रे भाऊ. आपल्याला ही काडी आईच देते. आणि आता मला उरलेलं आयुष्य जे आहे
ते फक्त झाडे लावण्यासाठी आणि झाडे लावून जगवण्यासाठी करायचंय, याच्यात माझा आनंद आहे. तर किरणजी आणि मी आता तुमच्या गावात ग्रामसभा घेणार आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करणार की बाबा काम करा, श्रमदान करा, नाना नानी बरोबर तुम्ही श्रमदान करा. मी रिक्वेस्ट करणार आता त्यांना. आपल्या सर्वांचं हे स्वप्न आहे. स्वप्न काय आहे आमचं सर्वांचं, की आपल्या महाराष्ट्र एक दिवस पाणीदार होणार आणि दुष्काळमुक्त होणार. प्रत्येक गाव आपल्या काम करणार तरच हे होणार. तुम्हाला विनंती करतो, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो की प्लीज तुम्ही हे कामामध्ये नाना नानी बरोबर साथ द्या आणि त्यांच्या बरोबर काम करा. बहुत बहुत शुक्रिया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नानांसारखाच वेडेपणा करतायत असेच काही आजी आजोबा पिंपरी बुद्रुक गावात. टाकाचे काव खांद्यावर चाला कामाला जाओ, टाकाचे भजन प्रवचनांतून बोध देणारी ही कोणती भजन मंडळी नाहीये बरं. ही आहे आटपाडीतल्या पिंपरी बुद्रुक गावातल्या ज्येष्ठ नागरिकांची फौज यासाठी की या वयातही या सर्व आजी आजोबांनी दुष्काळाविरोधात युद्ध पुकारलंय आणि एखाद्या लढवय्या सैनिकाप्रमाणे ते त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर श्रमदान करतायत. दुष्काळानं कंबरडं मोडलेल्या या पिंपरी बुद्रुक गावातले तरुण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. पण अशा परिस्थितीतही गावातल्या सर्व वयोवृद्धांनी पुढाकार घेऊन गावात जलसंधारणाचं काम अविरतपणे चालू ठेवलंय. मग माझ्या जरी स्वतःच्या माझ्या धंदापिंडाचा फायदा जरी नाही मला लाभ जरी त्याचा मिळाला तरी मुला लेकरं एवढी यायची त्याचा जरी फायदा होईल तर घरचं कुटुंब आपलं सुखी जगेल आणि आपल्याला समाधानी दिवस मिळतील या तलकनीच आम्ही काम करत असतो. आपल्या येणाऱ्या पिढीला पाणीदार गाव देण्यासाठी यांनी आपली गुडघेदुखी, कंबरदुखी, आपल्या वयाला सुद्धा मागे टाकलंय. आम्हाला एक तकलीफ होती, संध्याकाळी अंग दुखतोय, पैसा नसतो इंजेक्शनला, तर 2 ला सुटल्यानंतर दुसऱ्याचा रोजगार करायचा, तिथून 4 रुपये आणायचे आणि मग इंजेक्शन करायचं. पण काम नाही सोडलं, जशी सुट्टी घेतलीच नाही. जागोजाग असं चमचा मारतं किंवा दुखतं, परंतु तेवढं असून सुद्धा मी कामावर यावं असं माझ्या अपेक्षा आहे आणि मी येतोच आणि जेवढं होईल तेवढं मी करतोच. अशा या आजी आजोबांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम करायला जीतू पोहोचले आहेत. मला वाटतं हा कष्टकऱ्यांचा महाराष्ट्र हा खरा महाराष्ट्र आहे. हे खरे हात आहेत ज्यांनी एक आयुष्य पाहिलंय, ज्यांनी या डोंगर दऱ्या कपाऱ्यातून दुष्काळ पाहिलाय. आता हे हात दुष्काळ दूर करण्यासाठी एकवटलेले आहेत. फक्त या हातांची लाज राखण्यासाठी मी सगळ्या तरुणांना सांगतो, जे अजूनही ज्यांच्या गावामध्ये काम सुरू आहे पण ते काम करत नाही, बाबांनो या हाताची तरी लाज राखा. दुष्काळाचं मुस्काळ फोडण्यासाठी चला एकत्र कामावर जाऊ. आणि मी या गावातल्या जे आता तरुण इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो, त्यांनी आपापल्या मित्रांना सांगा. आणखी काही दिवस शिल्लक आहेत. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आम्ही तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्या स्त्रियांना नमस्कार. तुम्ही खरी प्रेरणा आहात महाराष्ट्रासाठी. आणि इथे औरंगाबाद मधल्या जानेफळ मधली प्राथमिक शाळा बनली आहे जलसंधारणाचं केंद्र, पण एका वेगळ्या स्वरूपात. इथे ही चिमुरडी मुलं पत्र लिहित आहेत त्यांच्या आई वडिलांना, शिक्षिका संगीता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली. प्रिय आई बाबा, तुम्ही श्रमदानाला यायचं. गावात होणाऱ्या श्रमदानात मोठ्यांचा सहभाग वाढावा म्हणून हा गोड हट्ट केला जातोय. आणि या बालहट्टाचा परिणाम नक्की काय झालाय पाहायला पोहोचले आहेत गीतांजली. नमस्कार. जेव्हा श्रमदान सुरू केलं तेव्हा काय काय प्रतिसाद होता लोकांचा, तुम्ही सांगू शकाल आम्हाला? 4 जण पहिल्यांदा काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर मग जर थोडी लोक वाढत चालल्यानंतर मधात आणखीनच कमी पडले, लगेच गॅप पडून गेला. लोकांना प्रतिसाद कमी होत चालल्यानंतर आम्ही काय करावं म्हणजे नंतर आमची मिटिंग झाली. मग त्याच्यातून एक आयडिया निघली का आपण शिक्षकाकडे जाऊ.
त्यांच्याकडून काही मदत होती का ते पाहू. मग जेव्हा हे लोक तुमच्याकडे आले, मॅडम तुम्ही काय केलं? ते म्हटले की मॅडम आता आपण काय करू शकतो, असं असं श्रमदान चालू आहे पण लोकांची संख्या तर खूप कमी आहे. मग तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर सुचवा की ज्याच्यामुळे आपण लोकांचा सहभाग वाढवू शकू. माझ्या डोक्यात लगेच कल्पना आली की का नाही, जर आपण मुलांना जर पत्र लिहायला लावलं तर आईबाबांना. एखादं कसं असतं, मुलांना आपल्या आईबाबांना पत्र लिहायचं म्हटलं की थोडीशी मज्जा पण वाटते की अरे आपण आपल्या आईबाबांना पत्र लिहितोय, आणि एक चांगला संदेश मुलांना त्याच्यातून त्यांच्या पालकांना द्यायचा होता. तुम्हाला जेव्हा ही पत्र मिळाली तेव्हा काय वाटलं, तुम्ही सांगू शकाल ताई? जेव्हा मुलांनी पत्र आणून दिलं तो सीधा दिल को छू गए, दिमाग पर. तो दूसरे दिन से ही काम को जाना चालू कर दिया, और इतना उत्साह बच्चों का देख के ना तो ऐसा लगता है कि बहुत ध्यान आते जाएंगे. मस्त मस्त. आता आपण अशा माणसाला भेटणार आहोत जो अकेला आहे लेकिन थकेला नाही. या माणसांना ठरवून टाकलंय की दुष्काळाविरुद्ध तंबू ठोकून उभे राहायचं, आणि खरंच तो तंबू ठोकून उभा राहिला. औरंगाबादच्या सुधाकर पवार यांनी त्यांच्या कामातून 45 दिवसांची सुट्टी घेतली आहे आणि दुष्काळाविरोधाच्या लढाईत कोल्हीगावच्या टेकडीवर तंबू ठोकून राहत आहेत, जिथे 24 तास त्यांनी स्वतःला जलसंधारणाच्या कामासाठी समर्पित केलंय. इथेच राहतात, इथेच खातात पितात, इथेच बैठका घेतात, इथूनच श्रमदानाला जातात आणि इथेच परत येतात, आणि रात्री इथेच एकटे झोपतात, दुसऱ्या दिवशीच्या सकाळची वाट पाहत. नमस्कार पवार साहेब. नमस्कार. स्वागत आहे आपलं. चांगलं. थँक्यू. आपल्या दोघांचं इकडे माझ्याकडे स्वागत. या. वा हा. छान. तुमचे horses आहे? हो, हे माझे मित्र आहेत. काय नाव आहेत त्यांचं? त्याचं नाव सुलतान आहे. सुलतान. हा. आणि ह्याचं नाव काय? त्याचं नाव मल्हार. मल्हार. चला या. आणि हे तुमचं 1 बेडरूम हॉल किचन. आणि हे कोण? ही माझी मैत्रीण लिझा. हाय ब्रिजा. या, तुम्ही बसा इकडे. मी तुमच्यासाठी फर्स्ट क्लास चहा बनवतो. अरे छान, खूप छान. पवार साहेब, तुम्ही इकडे काय करतो तुम्ही इकडे? नाही, मी काय वन मॅन आर्मी नाही. माझी आर्मी तिकडे काम करते. तुम्हाला जर आर्मीच बघायची असेल तर चला तुम्ही तिकडे. चला. चला. विदर्भातल्या अमरावतीतलं आदिवासी बहुल माखला गाव.
डोंगराच्या अगदी माथ्यावर बसलेल्या माखला गावात मशीन्सच्या सहाय्याने होणारी जलसंधारणाची कामं होऊ शकत नाहीत. गांव एकदम ऊंचाई के होने के कारण जो मशीन आने के लिए दिक्कत है वो घाट के रास्ते की वजह से. पण मशीन्स येऊ शकत नाहीत म्हणून माखला गाव काही स्वस्त बसलं नाही. मशीन्सचं काम आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर करून दाखवू असा माखलाच्या गावकऱ्यांनी संकल्प केला आणि अधिक जोशात दुष्काळावर घणाघाती वार सुरू केले. हम श्रम शक्ति के जो टारगेट है वो 6,500 घन मीटर है. अभी हमने 9,000 घन मीटर पूरे किए. इसलिए तय किए कि जो मशीन के जो काम है हम श्रम शक्ति से पूरा किए हैं. निसर्गाने उभ्या केलेल्या प्रश्नचिन्हाला माखलाचे गावकरी परतवून लावत चोख प्रत्युत्तर देत आहेत. कारण त्यांच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि मनगटात तुफान आहे. आपलं हे तुफान शहरापर्यंत पोहोचलं आहे आणि बॉलिवूड पर्यंत पण पोहोचलं आहे. इथे आलिया आली होती आणि तुफान आलिया झालं. आणि आज आणखीन एक बॉलिवूडचं तुफान आज आलं आहे. बघायचं. दहिंदुले गावात पोहोचल्यात रणबीर कपूर आणि सोबत आहेत महाराष्ट्र सरकारचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी. स्वागतानंतर जोशात उल्हासात सर्वांनी श्रमदान केलं. या दरम्यान रणबीर यांना समजली एका अशा परिवाराची कहाणी जो परिवार आपल्या आजीला तिच्या मृत्यूनंतर एका वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली देतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. सबसे पहले मैं आप सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ. ये मेरा पहला श्रमदान है, तो बहुत शुक्रिया कि आपने मुझे करने दिया. आज तुम्ही पहिल्यांदा या कामात प्रवेश केलाय का दादा? पहली बार, कभी ऐसा किया नहीं. वो कसरत करता हूँ 2 घंटा, लेकिन ये 20 मिनट में मेरी हालत टाइट हो गई. तो जब मैं आ रहा था गांव की तरफ तो कोई मुझे आजी की कहानी सुना रहा था. तो क्या हुआ आजी की कोई रस्मो रिवाज थी. 8 तारखेला जवळपास 400-500 लोकांपासून आम्ही सुरुवात केली की श्रमदान चालू झालं रोजचं. पण त्याच्यानंतर सर्वात आम्हाला मोठा प्रॉब्लेम आला की 13 तारखेला लगेच आमच्या आजी हार्ट अटॅकने ऑफ झाली. आजी आता आजी वारली तर आता आमच्याकडे अशी प्रथा आहे की 12 दिवसापर्यंत घराला कुठलाही व्यक्ती घराच्या बाहेर जात नाही. कोई बाहेर नाही. आणि आमचे असं आजी वारल्यावर आमच्या परिवारमधले तर आमचे नातेवाईक आहे ना आम्हाला शहरात घेऊन जातात. 12 दिवसानंतर आमचा बांगडींचा कार्यक्रम होतो. जुन्या बांगड्या आम्ही काढून टाकतो आणि नव्या बांगड्या भरतात. रस्मो रिवाज आहे. मग त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला शहरात घेऊन जाणार. एक तर आम्ही 12 दिवस काम आमचं बाकी होतं ते जास्त धगधग होती. जीव 12 दिवस कुठं काय गेले, किती तास झाले 12 दिवसाचे. मग आम्ही ठरवलं आम्ही जाऊ शेतातच जाऊ श्रमदानाचं. आमचे जे वडीलधारे माणसं होते ना, आजोबा काका वगैरे, तर तुम्ही काय पण करता म्हणे, आपल्याला ते नातेवाईक घेऊन जातील म्हणे तिथं शहरात आणि आपण तिथं. पण तिथं गेल्यानंतर चहाच प्यायची ना पुरुषांना आणि बाईंना बांगड्याच भरायच्या ना. मग आपण चहा शेतात आणू ना, आपलं श्रमदान पण होईल. मग आम्ही शेतातच चहा मागून घेतला आणि शेतातच बांगड्या पण मागून घेतल्या 2-2 जशा पद्धतीने. तिथं शहरात जास्त घालत होतो, इथं शेतात 2-2च घातले. रसम बी निघली. हा, दोन हो गया. मग आम्ही सर्व नातेवाईक परत गावातले लोक सर्वजण श्रमदान कमी 500 ते 1000 लोकांनी श्रमदान केलं त्या दिवशी. हे खरं आमच्या आजीला खरी मोठी श्रद्धांजली आहे कामाद्वारे. इससे और बेटर श्रद्धांजलि हो नहीं सकती. जो आप कर रहे हो लोगों के लिए, खुद के लिए, गांव के लिए. और दादी चाहती थी ना हम आगे से आ रहे थे तो वो बोलती जाना, रोज डेली जाना ऐसा बोल रही थी. फिर वो सच्ची श्रद्धांजलि मिल गई ना हमारी दादी को. सर आमच्या गावाला येऊन कसं वाटलं तुम्हाला? बहुत खुशी महसूस हो रही है. आज आके मुझे बहुत अच्छा लगा. आई थिंक जो ये पानी फाउंडेशन का जो मकसद है, जो आमिर सर और जो भी इसके साथ जुड़े हुए हैं, वो बहुत कमाल का काम कर रहे हैं. और मैं यही चाहूँगा कि आगे जाके मैं भी एक छोटे तरीके से पानी फाउंडेशन का हिस्सा बनूँ. तो मुझे बहुत अच्छा लगा और सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ.
आणि मग आमिर आणि किरण रणबीर यांना घेऊन पोहोचले सर्व गावकऱ्यांसोबत गप्पा मारायला. आज हमारे साथ हमारे दोस्त रणबीर जी भी आए हैं और मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा आपसे बात करें. नमस्कार, जय महाराष्ट्र. मैं सबसे पहले आमिर सर, किरण मैम, कलेक्टर साहब और सबका शुक्रिया अदा करना चाहूँगा तहे दिल से. ये मेरा पहला श्रमदान है और जिस किस्म की खुशी मुझे महसूस हुई है ऐसे पहले मुझे कभी महसूस नहीं हुई. बहुत शुक्रिया एंड एक बार फिर बहुत शुक्रिया. मैं आज पहली बार आया, फिर आऊँ. थँक यू. आज जे आपण कुदाळ स्वतःच्या हातात घेतलेलं आहे तर खरोखरच हा गावाला पाणीदार आपण करूया आणि त्याच्या आधारे आपल्या देशाला महान करूया. रणरणत्या उन्हात खेळाडूंची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. इकडे जीतू सुद्धा तयारी करतायत. एक धाव पाण्यासाठी रुई येते. माणसं जमतायत, मी सुद्धा त्यांच्याबरोबर धावणार आहे. चला बघूया ती धाव माझ्या बरोबर. आव आव इधर आव. पाण्यासाठी एक धाव घ्यायला बघता बघता सगळेच जमा झालेत. हा सुरू झाला काउंटडाऊन. 3, 2, 1. तर अशा प्रकारे मॅरेथॉन सुरू झालेली आहे. मी सुद्धा धावायला सुरुवात केली आहे. आता मी किती किलोमीटर धावू शकणार मला माहित नाही. अरे वा, काहींच्या पायामध्ये शूज आहेत, काही चप्पलात निशी धावतायत, पण धावतायत. पाण्यासाठी सगळे धावतायत. शहरातूनही काही लोक यामध्ये सामील झालेत. आतापर्यंत आपण पाण्याच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या अर्थानं धावत होतो. कधी टँकरच्या मागे धावायचो, कधी नळाला पाणी आलं तर तिथं भांडणासाठी धावायचो. पण आता एक धाव पाण्यासाठी या माध्यमातून आपण धावतोय, ते फक्त हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून. पाण्यामागे पळणाऱ्या या सावल्या, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी धावणाऱ्या या छोट्या बाहुल्या, यांचा उत्साह सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. इतकंच नाही तर दुष्काळाशी 2 हात करायला काठीच्या आधारानं का होईना या आजीही सामील झाल्या आहेत. म्हणतात पांडुरंगा स्वामी राया माझी लेकरं सुखी ठेव. दिसतायत हाड, पण आहे पकड मजबूत आहे. मला हातावर जाणवते. दुष्काळाविरुद्ध पाण्यासाठीची ही एक धाव अनेकांनी एकजुटीनं पूर्ण केली, तर काहींनी आर्थिक मदत सुद्धा केली. या सर्वांच्या एकजुटीनं आम्ही ही स्पर्धा पूर्णत्वाकडे घेऊन चाललोय. प्रत्येक गोष्ट यातली भले 1 रुपयाची मदत असो किंवा 1.5 लाखाची मदत असो, ही मिळालेली मदत आम्ही प्रत्येक मदत आम्ही गावाच्या विकासासाठी लावणार आहे. गावातील जे महत्वाचं मेन तळ आहे, गावतळ, त्यातला गाळ काढण्यासाठी हा पूर्ण 1.5 लाखाहून जो जास्त निधी आहे तो आम्ही तो वापरणार आहोत. दुष्काळाला पळवून लावण्यासाठी लोक हात धुवून त्याच्या मागे लागले आणि काही लोकांना तर वेळच लागलाय. ते शांतच बसत नाहीयेत. ते त्याचा पिच्छा सोडणार नाहीयेत त्याला तडीपार केल्याशिवाय. 21 वर्षीय विश्वंभरने आपल्या सावर गावाला पाणीदार करण्याचं वेड घेतलं आणि झपाटून कामाला लागला. शोष खड्ड्यांचे इस्टिमेट तयार करण्यासाठी गावकऱ्यांकडे पैसे नाहीत, म्हणून त्यानं त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या शेळ्यांपैकी 2 शेळ्या चक्क विकल्या आणि कागदपत्रांची पूर्तता केली. त्याच्या या त्यागाचं कौतुक करत अख्खं सावरगाव जलसंधारणाच्या कामाला लागलं. श्रमदानाचं टार्गेट पूर्ण करून जेव्हा मशीन्सच्या कामाची वेळ आली तेव्हा पुन्हा नवीन अडचण उभी राहिली, मशीन्सच्या डिझेलच्या पैशांची. आणि आता विश्वंभरनं वेडेपणाचा कळस गाठला. त्यानं त्याच्या सर्वच्या सर्व शेळ्या विकल्या. नमस्कार विश्वंभर. नमस्कार. तुला असं नाही वाटलं की आता मी माझं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे तेच विकलं तर काय होणार? जे श्रमदाना लोक येत होते हे बघून ते विचारत नाही आला डोक्यामध्ये. आणि आमचं एवढं श्रमदान जोरात चालू झालं की ते असं काही वाटत नव्हतं की आपलं काय, मी जे दिसेल ते विकन आणि जिथं कुठं काही कमी पडेल तिथं विचार नाही केला. तू आता हे सगळं
सगळं वाहून देऊन सगळं हे काम करतोयस, तुला त्याच्याविषयी इतकी कळकळ का वाटते? माझं शिक्षण म्हणजे चौथी पर्यंत झालंय आणि त्याच्यानंतर मला शाळेतून काढावं लागलं. शिकायला खूप आवडायचं. मी बऱ्याच वेळेत लेकर शाळेत वगैरे जाताना मला रडू आल्यासारखं व्हायचं, पण विलाज नव्हता. आणि जी माझ्यावर वेळ आली तशी माझ्या गावातल्या कुठल्याही मुलावर यायला नाही पाहिजे. आणि मी बरेच मुलं बघतोय आता, ते उसाला आई वडील गेल्यामुळे त्यांची बी शाळा सुटती आहे, कामाला गेल्यामुळे सुटती आहे. हे बघून वाईट वाटतं की बाबा आपली तर सुटली, आपलं झालंय असं, पण कुणाचं होऊ नये म्हणून हे काम मी हातात घेतलंय. मला वाटतं की जसं विश्वंभरला वेड लागलंय आणि त्याच्या गावकऱ्यांना त्यांनी वेड लावलंय, तसं पूर्ण महाराष्ट्राला वेड लागावं, पूर्ण भारताला वेड लागावं आणि आपण सगळ्यांनी हे वेडाचं सोंग घेऊन महाराष्ट्राला आणि भारताला दुष्काळ मुक्त करावं. खरंच हे वेड लागण्यासारखंच आहे. विश्वंभरची तळमळ पाहून आता अनेक लोकांनी सावरगावाला मशीन्सच्या डिझेलसाठी आर्थिक सहकार्य देऊ केलंय आणि सावरगावात आता धूमशान पाणलोट विकासाची कामं चालू आहेत. नंदुरबार मधल्या उमरदे खुर्द गावात सुद्धा असाच एक वेडेपणा केला गेलाय. गावात पिण्याचं पाणी सुद्धा वण भटकून आणावं लागतं. ही पाण्याची बिकट परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला कमलेश चौधरी आणि मल्हारी पाटील या दोघांनी. टेम्पो चालक असलेल्या या दोघांची गावात स्वतःची अशी 1 इंच सुद्धा जमीन नाहीये आणि या दोघांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताचीच आहे. पण असं असतानाही त्यांनी गावात मशीन्सच्या डिझेलसाठी पुरेशी लोकवर्गणी जमा होत नाहीये हे पाहून एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपलं उदरनिर्वाहाचे साधन असलेले टेम्पो गहाण ठेवून 1 लाख रुपये व्याजाने उचलले. व्याजाने पैसे काढून हे काम करण्यामागे एकच हेतू आहे. जर आज आपण हे पाणी इथं थांबवलं नाही आणि आजच आपण हे जर सुरुवातच नाही केली तर पुढे पाणी उरणार नाही. मग तो प्रकार घडू नये की माझे मुलं बाळा जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना पिण्यासाठी पाणी राहणार नाहीये, असं जेणेकरून मुलांनी आम्हाला सांगावं नाही की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी पाणी सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. हे व्याजाने उचललेले पैसे परत नाही करता आले तर काय करायचं हे सुद्धा या दोघांचं ठरलेलं. आमचे टेम्पो आम्ही विकून टाकू, आमच्या टेम्पोना 2 लाख येतील, माझे 1 लाख रुपये आणि त्याच्याला 1 लाख रुपये. आणि या व्याजाच्या पैशांनी गावात अखेर मशीनचं काम सुरू झालं. गावासाठी त्यांची ही कळकळ पाहून कलेक्टर साहेबांनी ताबडतोब डिझेलसाठीच्या सरकारी मदतीतून उमरे खुर्द गावाला 40,000 रुपयाचा ऍडव्हान्स देऊ केला. त्यांनी स्वतः या ठिकाणी कर्ज काढलं आणि कर्ज काढून डिझेल त्या ठिकाणी व्यवस्था केली, परंतु काम थांबवलं नाही. त्या दिवशीच निर्णय घेतला की बाबा आपण ऍडव्हान्स दिलं पाहिजे. ती कार्यवाही पण आम्ही केलेली आहे. आणि उमरदे खुर्द गावालाच नाही तर श्रमदानाचं काम करणाऱ्या आणखी 10 गावांना सुद्धा ही शासकीय मदत तात्काळ देण्यात आली. आज उमरदे खुर्द गावात मशीन्सचं काम जोरात चालू आहे आणि हे काम पाहायला पोहोचले आमिर, किरण, रणबीर यांच्यासोबत सीएमओ मधले अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी व जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी. नमस्कार कमलेशजी, मल्हारीजी. आम्ही ऐकलं की तुम्ही इतकं छान जज्बा दाखवलं की तुम्ही ऑटो आणि टेम्पो गिरवी टाकलं डिझेलच्या पैशासाठी आणि तुम्ही मशीन आणलं. तर आता आमच्या बरोबर प्रवीण परदेसी साहब है. तो प्रवीण जी, इन्होंने काफी जज्बा दिखाया और इन्होंने मशीन लाने के लिए खुद का टेम्पो और ऑटो गिरवी रखा. तुम्हाला आनंद वाटेल की आता शासनाने सर्व राज्यातल्या सर्व गावांसाठी 1.5 लाख रुपयाची योजना जाहीर केली की जो गाव स्वतः श्रमदान करून पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभागी होईल तर त्या गावाला 1.5 लाख रुपये डिझेलच्या खर्चासाठी मिळणार. आणि मला जिल्हाधिकारीने हे काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे तुमचा ऑटो आणि तुमचा टेम्पो सुरक्षित आहे, कुठे जाणार नाही. अगर अपने पास 1 ऑटो और 1 टेम्पो होता तो हम लोग गिरवी डालते हैं गांव के लिए. मुझे नहीं लगता. हाँ, मुझे नहीं लगता. आई थिंक आप लोग असली हीरो. मैं आप सबको बधाई देना चाहता हूँ कि आप शुभकामनाएं देना चाहता हूँ कि आप जो भी कर रहे हैं बहुत 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 अच्छा कर रहे हैं. हाँ, और हमारी दुआ है, प्रार्थना है कि आपका गांव पानीदार हो. आपने जो मेहनत दिखाई है, जो आपने जज्बा दिखाया है, उसका पूरा आपको फल मिले, ये हमारी प्रार्थना है. आणि मग इतकं जबरदस्त काम करणाऱ्या या वॉटर हिरोजचं अभिनंदन करण्याची एक वेगळी पद्धत रणबीर यांना शिकवली गेली.
1 2 3 फुलं 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 1 2 3 फुलं फुलं फुलं. जाफरवाडीतली ही मुलं पुढाकार घेऊन जलसंधारणाच्या कामात उतरली आहेत. या कामात गावातल्या मोठ्यांचा सहभाग नाहीये, त्यामुळे ही मुलं स्वतःचं उज्ज्वल भविष्य स्वतःच घडवतायत. त्यासाठी जमेल तसं जमेल तितकं काम करतायत आणि त्याचा मनमुराद आनंदही लुटतायत. का झालंय की लोकांना असं वाटतं की त्यांचं काम करून जर आपलं नाव तालुक्यात होत मग आपल्याला काम करायची काहीच गरज नाही. आणि त्यांना आता आमच्या गावाच्या लोकांची बाकीच्यांप्रमाणे परावलंबी झाले आहेत सगळे. त्यांना असं वाटतं कोणतरी शासनाने यावं करावं आणि त्यांना असं वाटतं की हे काम चालू आहे तर मुलं पाणी फाउंडेशनचं काम करतात. हे काम गावाचं होतं हे कोणाला कळत नाहीये. मोठ्यांना भले लक्षात येत नसेल, पण ही लहान मुलं मात्र स्वावलंबनाचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. नमस्कार. मला सांग, सगळे मिळून किती जण आहात? 27 मुलं आहात आणि सगळी लहान मुलंच आहेत? मोठे नाही आहेत का ग अजिबात? आम्ही सांगितलं त्यांना या पण ते येत नाही काऊन का. तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की मोठे नाही करत आहेत तर आपण कशाला करावं? नाही, कारण की त्यांचं भविष्यात त्यांची पिढी निघून गेली, आमची पिढी येणार आहे. कारण की आमचे छोटे भाऊ बहिणीसाठी आम्हाला बघायचं आहे की आम्ही त्यांचं पिढी सुधारायची म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला ते समजलं सगळ्यात छोट्या छोट्या मुलांना. ज्याला यायचं ते येईल, ज्याला नाही यायचं ते आम्ही आमचं सातत्याने काम करत राहणार. आणि हेच 22 तारखेपर्यंत नाही, त्याच्या पुढे पण आम्ही करत राहणार आहोत. त्याच्या पुढेही करणार? हो, आम्हाला चालतं कारण की आमच्या गावाचा विकास होणार आहे. आपण आज डिसेंबर पासून जेव्हा तुम्हाला टँकर लागतो तो टँकर मागवायची गरज नाही पडणार आहे ना. नंबर येऊ ना येऊ, ते पैसे आले नाही आले तर आपलं काय, पण पाणी तर आपलं राहणारच आहे ना कधी ना कधी. मोठ्यांना जे कळलं नाही ते या सगळ्या चिमुकल्यांना कळलेलं आहे. ही किती किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या घ्या. आज महाराष्ट्र भविष्यासाठी लढतोय आणि ते भविष्य लहान मुलांच्या हातात आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचं तर मूर्ती लहान पण कार्य महान. जसा आपला सार्थक रप्पा सार्थक. सावखेडमधल्या 6 वर्षाच्या चिमुरड्या सार्थकने आपल्या शाळेत शोष खड्ड्यावरची फिल्म पाहिली आणि तो जिद्दीने पेटून उठला. शोष खड्ड्यासाठी लागणारी टाकी आणण्यासाठी त्याचे वडील टाळाटाळ करत होते. शेवटी आपला हट्ट पूर्ण होत नाही म्हटल्यावर सार्थक चक्क उपोषणाला बसला. मग काय, या छोट्या आंदोलनकारी सार्थक पुढे वडिलांनी हात टेकले आणि शोष खड्ड्यासाठी लागणारी टाकी आणली. मग सार्थकने आपल्या भावंडांच्या मदतीनं रपारप शोष खड्डा तयार केला. नमस्कार नमस्कार नमस्कार. सार्थक, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला सेल्फी देईल? हा, या इकडे या. शाबाश, स्माइल करा. हा, या या. दात दाखव, दात दाखव. शाबाश. सुपर्ब. हा, बसा बसा बसा. सार्थक, खूप लोक तुमचा फॅन आहे कारण तुम्ही इतकं मोठं काम केलं. तो अभी कितने लोग श्रमदान करते हैं डेली दररोज? किती 40 ते 50 आहे कमीत कमी. आणि कधी कधी असं येतात 100 येतात, कधी 80 येतात. म्हणजे सार्थकनी तुफान आणलंय गावामध्ये. तुफान आणलं तुम्ही. आणि याच्याकडे बघून ह्या अशा मुलांकडे असे आमचे सर्वच सार्थक आहेत. म्हणजे जो काम करतो तो सार्थक आहे. वा 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 वा. आणखीन काय झालं? हे मतलब सुरू केलं. आता सुरू केल्यानंतर मग सार्थकचं ही आमची स्टोरी गावात चालू झाली. गावात काम भरपूर मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आणि आपल्या गावातले आजूबाजू जेही काही खेडे आहेत शेजारच्या गावामध्ये काम होते ना, आपल्या गावात काम होत नाहीत असं त्यांना वाटलंय आणि ते इतके जोमाने काम लागले तर या गावाच्या बरोबरीने त्यांचं काम आता सुरुवात व्हायला लागले. इसने जो शुरू किया वो चीज बहुत बड़ी हो गई अभी. एक दिवस रपारपा आपला पूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल याच्यातून असंच वाटतंय. सार्थक, तू मला शिकवणार की कसं खणतो? आणि मग सार्थकने आमिर यांना रप्पा रप्पा कामाला लावलं. आता थांबू मी? नाही. थाकलो मी. नाही. आणि मग रप्पा रप्पा तयार झाला अजून एक शोष खड्डा.
पुरंदरमधल्या उदाचीवाडी गावात लहान लहान मुलांची टीम श्रमदान करताना दिसतेय. आणि या मुलांना एकटं काम करताना पाहून त्यांच्या सोबत काम करायला पुढे आले आहेत पुण्यातल्या नंदिनी जाधव, ज्यांनी सोशल मीडियावर या मुलांच्या संदर्भात एक पोस्ट वाचली होती. एक पोस्ट अशी आली की उदाचीवाडी गावामध्ये छोटी छोटी 4 मुलंच काम करतायत आणि तिथं कोणीही त्या कामाला म्हणजे की गावातली लोक त्यांना अजून सपोर्ट करत नाहीत. मग म्हटलं की अरे आपण त्या गावामध्ये जाणं फार गरजेचं आहे. मग काय, नंदिनीताई दररोज 32 किलोमीटरचा प्रवास करत हडपसरवरनं उदाचीवाडी गावात येऊ लागल्या. ही मुलांची टीम हळूहळू वाढत गेली आणि आता नंदिनीताई सुद्धा या मुलांच्या टीमचाच एक भाग झाले आहेत. आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी न थकता श्रमदान करणाऱ्या बच्चे कंपनीला भेटायला पोहोचले आहेत जितेंद्र जोशी. आता साधारणतः तुम्ही सगळे मिळून 51 जण आहात. बर, मोठी माणसं काय येत नाहीत कामाला? माणसं येतील हळूहळू, जसं त्यांना महत्व कळलं. या इकडे या, तुम्ही या. काय म्हणताय? जसं त्यांना महत्व कळलं ह्या कामाचं तसे ते येतील हळूहळू. आपण ह्याच्याकडून जे घेतलंय निसर्गाकडून ते आपण परत दिलं पाहिजे. बरोबर आहे. ह्यासाठी आम्ही सगळेजण मुलं काम करतो. इतकी महत्वाची गोष्ट तुम्हाला कळली, याविषयी तुमचं अभिनंदन. आणि तुमच्या गावातल्या लोकांना किंवा इतर गावातल्या लोकांना जिथे मोठी माणसं काम करत नाहीत किंवा आणखी काम झालं पाहिजे त्यांना काही सांगायचंय का? त्यांनी हे बालक्या मुलांचा आदर्श घेतला पाहिजे आमच्या गावातले. मी जे करू शकतो ना, जी मीची ताकद आहे आमच्या सगळ्यांची, एका मीची ताकद मिळून आम्हीची ताकद तयार होणार आहे. आणि आम्हीची ताकद जर तयार झाली तर महाराष्ट्राची ताकद तयार होणार आहे. महाराष्ट्राची तयार झाली तर या देशाची तयार होणार आहे. मला तुम्हा सगळ्यांना, लहान मोठ्यांना, एवढे पहिलीतला असला तरी मी दोन्ही हाताने सॅल्यूट करतो. ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही जे काय करताय ती. या 5 वर्षाच्या बालवाडीतल्या मुलापासून ते दाढी फुटलेल्या तुझ्यासारख्या तरुण मुलाचं, नाही का? काय पाहिजे? साधी गोष्ट आहे. ते म्हणतात काय पाहिजे तर पाणी पाहिजे. कोण देणार तर मी देणार. लहान लहान मुलं म्हणतायत की ते पाणी देणार आहेत गावाला. मी सकारात्मक आहे, मला खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि मला खात्री आहे या गावातला दुष्काळ नक्की जाणार. कारण उद्याचं भविष्य दुष्काळाशी लढण्यासाठी समर्थ आहे. मेच्या रखरखत्या उन्हात जिथे महाराष्ट्रात ठिकठिकाणी करपलेल्या जमिनी, ओसाड डोंगर दिसतायत, तिथे मे महिन्यात सुद्धा धुळे जिल्ह्यातल्या लामकानी गावात हे सोनेरी भरगच्च गवत मस्तपैकी डोलतंय. गेल्या 17 वर्षांच्या वेडेपणातून या गावाने स्वतःची ही वेगळी ओळख निर्माण केली आहे. लामकानीच्या डॉक्टर नेवाडकर यांनी गावकऱ्यांसोबत आपल्या गावात जलसंधारणाचं काम 2001 मध्ये सुरू केलं. या गावाने सीसीटी, डीप सीसीटी, LBS या मानवनिर्मित पाणलोट उपचारांसोबतच एका अशा गोष्टीला महत्व दिलं की जी निसर्ग स्वतःहून आपल्याला देतं, आणि ती गोष्ट म्हणजे गवत. या गावाने कुराडबंदी आणि चराईबंदी करून आपल्या डोंगरावर नैसर्गिकरित्या उगवलेल्या गवताला सुरक्षित ठेवलं आणि त्याला व्यवस्थित वाढू दिलं. परिणामी हळूहळू तिथे आपोआप भरगच्च गवतांनी युक्त असा भाग तयार झाला, ज्यामुळे जलसंधारणाच्या कामाला खूप मोठा हातभार लागला. आणि याचा परिणाम असा झाला की गावकऱ्यांनी तयार केलेले पाणलोट उपचार हे अधिक परिणामकारक झाले. ही अनुकरण करण्यासारखी गोष्ट नक्की कशी साध्य होते हे एका सीसीटीच्या उदाहरणानंच समजून घेऊया. सीसीटी नावाचा पाणलोट उपचार आपलं शिवार सोडून वाहून जाणाऱ्या पाण्याला आपल्या शिवारातच अडवून मुरवतो आणि या पाण्यासोबतच वाहून जाणारा गाळ सुद्धा या सीसीटी नावाच्या खड्ड्यांमध्ये जमा होतो, ज्यामुळे साधारण 5 वर्षात हे खड्डे भरून जातात. त्यामुळे एका सीसीटीचं आयुष्य 5 वर्ष मानलं जातं. पण या खड्ड्यांचं आयुष्य खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं जाऊ शकतं जर सीसीटीच्या आजूबाजूला गवत वाढू दिलं आणि ते सुरक्षित ठेवलं गेलं तर. हे गवत मातीला घट्ट बांधून ठेवतं, त्यामुळे जमिनीची धूप थांबते. परिणामी सीसीटीमध्ये जाणारं पाणी हे बऱ्यापैकी गाळमुक्त असतं. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या गवताच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरत राहतं. लामकनी गावात नेमकं हेच साध्य केलं गेलं. गावातल्या 400 हेक्टर क्षेत्रावर गवताचं मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि संवर्धन केलं गेलं. आणि यासोबतच कुराडबंदी, चराईबंदी करून प्राण्यांना मोकाट चरायला सोडण्याऐवजी गवत कापून
प्राण्यांपर्यंत पोहोचवलं गेलं, ज्यामुळे पशुपालन व्यवसाय तर गावात अखंड चालू राहिलाच, पण गवत उगवलेली गावातली संपूर्ण जमीन सुरक्षित राहिली. लांबकानीच्या या कौतुकास्पद कामाला पाहायला पोहोचले आमिर आणि किरण. कितना खूबसूरत है ये, इतना अच्छा दिखता है. मला शूटिंग करायचं इकडे, रोमॅन्टिक सॉंगचं शूटिंग करायचं. 2001 पूर्वी हे क्षेत्र पूर्ण याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्हेजिटेशन नव्हतं आणि मोठमोठे बोल्डर्स होते. हा, ज्या पूर्ण चेंज झालं, कम्प्लीट चेंज. वसंतदादा ठाकरे ते माझे मार्गदर्शक, यांच्याकडनं मी हा सगळा पाणलोट समजून घेतला. पूर्ण विकास, गवताळा मारण्याचा विकास हा जो दिसतोय हे सगळं समजून घेतलं. नुसतंच सलग समतलचर, लूज बोल्डर स्ट्रक्चर्स हे करून फायदा होणार नाही हे आम्हाला आमच्या वसंतदादांनी सांगितलं, पोपटरावांनी सांगितलं. याला तुम्हाला वन संरक्षणाची भक्कम जोड दिली तरच तुम्ही याच्यात परिणाम दाखवू शकाल. 17 वर्षापूर्वी केलेली सीसीटी आज आपली जशीच्या तशी आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यात गाळ आलेला नाही. आमचे बोरवेल जे होते 300-350 फूटचे, तर ते आम्ही ओव्हरफ्लो करून दाखवले या ट्रक्चरमुळे. वॉटर टेबल इतकं वाढलं की बोरवेल ओव्हरफ्लो झालं. हा, विहिरींनाही पाणी आलं. हे चराईबंदी केलं ना, त्याचा परिणाम काय झाला? चाऱ्यामुळे सर आमच्याकडे दुग्ध व्यवसाय वाढला. पूर्वी ज्या लांबकानीला जर लग्न असेल घरात किंवा काही फंक्शन असेल आणि एक 5-10 लिटर दूध लागणार आहे जास्तीचं, तर ते बाहेरून मागवावं लागायचं. तर तेच लांबकानी गाव ह्या कुरण विकासामुळे, वाढलेल्या पाण्यामुळे, वॉटर टेबलमुळे बागायचं क्षेत्र वाढलं, चारा पिकं वाढली आणि हा पण सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आता आमच्या गावातनं 3000 लिटर दूध आम्ही बाहेर पाठवतो पर डे. अरे बाप, पर डे. आमचं जे स्वप्न आहे पाणीदार महाराष्ट्र आणि सुखमुक्त महाराष्ट्र, असं जसं तुम्ही केलं, असं सर्व गाव केलं तर हे स्वप्न पुरं होणार. पूर्वी केलेल्या या कामावर समाधानी न राहता लांबकानी गाव आजही जलसंधारणाचं काम सातत्यानं करतंय, जोमानं करतंय. आज सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये लाखोंच्या संख्येने पाणलोट उपचार तयार होत आहेत, जे जल आणि मृदसंधारणाच्या दृष्टीने लाख मोलाचे तर आहेतच, पण जर या गावांनी लांबकानी गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपापल्या गावात गवताचं संरक्षण केलं, त्याला नीट वाढू दिलं, तर गावाच्या पाणलोट विकासासाठी यासारखा दुग्ध शर्करा योग दुसरा असणार नाही. आणि हे जर साध्य झालं ना, तर महाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या भावी पिढीला दुष्काळ म्हणजे काय होता रे भाऊ असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती येईल. 45 दिवसांची स्पर्धा संपायला शेवटचे 3 दिवस आहेत. दुष्काळाला महाराष्ट्राच्या बाहेर काढायची एकही संधी कोणी सोडली नाही आहे. दुष्काळाला असा बाहेर काढायचा आहे की तो परत आलाच नाही पाहिजे. म्हणून तर ही स्पर्धा. कोण जिंकणार वॉटर कप 2018 याची उत्सुकता आम्हाला पण आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात.